दत्तात्रय आदपते. मी 8 मधनं महिला उमेदवार म्हणून उभी आहे. मला बॅटरी हे चिन्ह मिळाले आहे. आपल्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी बॅटरी या चिन्हावर बटन दाबून मला आशीर्वाद, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा. ड्रेनेज व्यवस्था, लाईट व्यवस्था, लाईट व्यवस्था, खड्डे याचं काम करणार आहे. प्रचाराला तुम्ही फिरत असताना कसा प्रतिसाद लावला? भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला, सहकार्य केलं. तिथल्या लोकांच्या काही गैरसोयी लोकांनी तुम्हाला सांगितल्या आणि कशा स्वरूपाच्या हो, सांगितल्या? बऱ्याच ठिकाणी सांगितलं की खड्डे झाले असल्यामुळं पाणी ती साठतंय, ती सोय आम्ही करून देऊ म्हणून त्यांना लोकांनी काय समस्या सांगितली? आम्हाला डुंडा महाराज मठ परिसरातील लोकांनी ड्रेनेजचा प्रॉब्लेम सांगितला. महावीर उद्यान परिसरातील लोकांनी पण ड्रेनेजचा प्रॉब्लेम सांगितला. सेंट्रल नाक्यावरील लोकांनी पण सांगितला. तो आम्ही पूर्णपणे त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. कॉरिडॉर संदर्भात तुमचं काय मत आहे? कॉरिडॉर संदर्भात आम्ही नागरिकांसोबत ठामपणे उभे आहोत. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तुमचं नाव सांग. नमस्कार, मी चैतन्य दत्तात्रय आदापुरे. प्रभाग क्रमांक 8 मधून श्रीमती रेखा दत्तात्रय आदापुरे म्हणजे माझी आई उभा आहे. त्यांचं चिन्ह आहे बॅटरी. त्या संदर्भात मी आज तुमच्यासोबत चर्चा करत आहे. वार्डामध्ये प्रचार करत असताना कसा प्रतिसाद लावला? वार्डामध्ये अपक्ष उमेदवाराला प्रथम एवढा प्रतिसाद मिळाला असं आम्हाला जाणवून आलं आणि लोकांच्या समस्या जाणून घ्यायचा आम्हाला चान्स मिळाला. काय काय समस्या आहेत सर? प्रामुख्यानं ड्रेनेजच्या समस्या भरपूर आहेत. पंढरपुरातील ज्ञानेश्वर नगर असेल, सेंट्रल नाका असेल, मंदिर परिसर असेल, या भागात प्रामुख्याने पावसाळ्यानंतर एवढा ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतो. तसेच व्यापारी वर्गातील महावीर नगर एरिया असेल, या मुख्य ठिकाणी जो होणारा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे त्यातून होणाऱ्या लोकांना त्रास आहे. यासाठी मी पूर्णपणे आईच्या पदाच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याचा प्रयत्न करेन. आता ज्या वेळेला तुम्ही वार्डामध्ये फिरत होता त्या मला लोकांनी तुम्हाला त्या खोलून समस्या सांगितल्या का तुम्हाला त्या विचारून घ्याव्या लागल्या? प्रभागात आपण फिरत असताना लोकांना काहीतरी आपल्याकडून अपेक्षा जाणवली की बाबा नवीन उमेदवार येतोय. तशी आमची सेवा 40 वर्ष झालं चालू आहे. माझी आजी असेल हिराबाई विठ्ठल आदापुरे, माझे वडील असतील कैलासवासी दत्तात्रय विठ्ठल आदापुरे, त्यानंतर मी स्वतः असेल, आम्ही सर्व सामाजिक कार्यात कायम आहेत. त्यामुळे लोकांना एक आपुलकीचं नातं आमच्यासोबत झालेलं आहे. त्या आपुलकीच्या नात्यातून सर्व लोकांनी आम्हाला या समस्या सांगितल्या. कॉरिडॉर संदर्भात काय मत आहे तुमचं? कॉरिडॉर संदर्भात तेथील लोकांसोबत आम्ही ठामपणे उभं राहू आणि त्यांच्यासोबत त्यांचा जसं मी आज हात जोडून त्यांना मत मागतोय माझ्या आईसाठी, तसंच त्यांना मी अशी विनंती करतो की हेच हात धरून वळून मला त्या कॉरिडॉर संदर्भातच्या भूमिकेत मला तुम्ही उभा करा, तुमचा एक लहान मुलगा म्हणून, साथीदार म्हणून, आणि योग्य तो न्याय मिळवून देण्याचा मी माझी आई 100% प्रयत्न करू. मतदारांना काय आवाहन करतात? मतदारांना आवाहन करेल की एक नगरसेवकाचं मत बॅटरी या चिन्हावर बटन दाबून माझ्या आईला नगरसेवक करा. त्या नगरसेवक पदाच्या भूमिकेतून मी सर्व सार्वजनिक कामात आई आणि मी पूर्णपणे सक्षमपणे उतरू. प्रभागातली मुख्य मुद्दे काय आहेत तिथं? आपल्या प्रभागात 8 मध्ये ड्रेनेज व्यवस्थाची दोंडा महाराज मठ एरिया असेल तेथे आणि ज्ञानेश्वर नगर मध्ये आणि सेंट्रल नाका एरियात या लोकांमध्ये पावसाचं पाणी अक्षरशः घरात जात आहे. ती ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच महावीर नगर मेन मार्केट एरियामध्ये दरवाजा म्हणजे शेटरचा दुकानाचा दरवाजा उघडताना ड्रेनेजच्या पाण्यानं स्वागत होत आहे. ते पूर्णपणे थांबवून त्याचा बंदोबस्त करण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच महावीर नगर भागात महावीर उद्यान आहे, त्याच भागात झालेले आहे, ते पूर्णपणे नूतनीकरण करून पहिला कामाचा नारळ मला तिथं फोडायची इच्छा आहे.